पृथ्वीवरील सर्वात धोकादायक जागा, जिथे माणूस हात गेला तर परत आलाच असं क्वचितच होतं. ॲमेझॉन जंगल ही जंगलची दुनिया पण भयाचं साम्राज्य आहे. इथे विज्ञान हरतं, तंत्रज्ञान हरतं आणि माणूसही हरवून जातो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिस्टेरियस मराठीमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात मोठं, अनोळखी आणि सर्वात खतरनाक जंगल, ॲमेझॉन रेन फॉरेस्ट. या जंगलाची काही रहस्य इतकी विचित्र आहेत की वैज्ञानिक आजही शोधू शकले नाही आहेत. पहिलं म्हणजे ॲमेझॉन जंगलची ओळख. हे 5.5 मिलियन स्क्वेअर मीटरपर्यंत पसरलेलं आहे. 4000 प्लस पाणी प्रकार याच्यामध्ये आहेत, तर 40,000 प्लस वनस्पती आहेत. 400 प्लस जमातीची वेगवेगळी वृक्ष आढळतात, तर 20% पृथ्वीचा ऑक्सिजन यामध्ये दिसून येतो. आतमध्ये सूर्यप्रकाश देखील क्वचितच पोचतो. हे जंगल ग्रीन हिल म्हणून ओळखलं जातं, कारण एक चुकीचा पाऊल आणि माणूस गायब. आता पहिलं म्हणजे ॲमेझॉन आता शॅनाटिमिप्स्का नावाची नदी आहे. ही नदी उकळत्या पाण्याची नदी म्हणून प्रसिद्ध आहे. हिचं तापमान 90 डिग्री ते 100 डिग्रीपर्यंत आहे. एक प्राणी पडला तर काही सेकंदात जिवंतपणे उकळून मृत्यू होतो. नदीची उष्णता ही ज्वालामुखीमुळे नाही, तर आसपास कोणताही व्हॉल्कॅनोसुद्धा नाही. शास्त्रज्ञ म्हणतात की अर्थच्या आतून येणारं जिओथर्मल एनर्जी येथे अत्यंत कॉन्सन्ट्रेटेड आहे. महत्त्वाचं म्हणजे ही नदी स्थानिक लोक स्पिरिट रिव्हर म्हणतात. ते विश्वास ठेवतात की देवीचं रौद्र स्वरूप हे इथे वाहतं. यानंतर ॲमेझॉनमध्ये 100 प्लस जमाती आहेत, ज्या आजही जगापासून पूर्णपणे दूर आहेत. पण प्रॉब्लेम असा की काही जमाती या संपूर्णपणे गायब झाल्या. उदाहरणार्थ मायटी स्ट्रीप, फिलिक्युरस स्ट्रीप आणि झुराना ट्रीप. अधिकारी शोधायला गेले ते रिकाम्या झोपड्या, धुतलेल्या भांड्या, जळलेलं लाकूड आणि एकही मनुष्य नाही. काही जमातीचा विश्वास आहे की जंगलातली देवता ही कधीकधी लोकांना घेऊन जातात. काही ट्रॅकर म्हणतात की त्यांचा ठसे जंगलाच्या आत जातात, पण बाहेर काही येत नाहीत. 2001ला सॅटेलाईट इमेजमध्ये दिसलं की जंगलाच्या आत जिओमेट्रिक शेप्स आहेत. सर्कल, स्क्वेअर, ट्रँगल आणि असे 200 प्लस स्ट्रक्चर दिसून आले. याचा अर्थ इथे कधी एक भव्य प्रगत शहर होतं. 2000 वर्षापूर्वी ॲमेझॉनमध्ये 2 ते 3 मिलियन लोक राहत होते. त्यांचं शहर हे आज जंगलाने गिळलेलं आहे. पण प्रश्न असा की एवढं मोठं शहर अचानक गायब कसं झालं? रोग आला, दुष्काळ झाला, युद्ध झालं की निसर्गाचा प्रकोप झाला? आजही कोणाला ठाऊक नाही. इंग्लंडचं स्टोनेहेंज तुम्हाला माहीतच आहे, पण ॲमेझॉनमध्ये एक अशा प्रकारचं गूढ मेगालिथिक संरचना सापडते. रेगो ग्रॅनाइट, द ॲमेझॉन स्टेनोग्रेम. शेकडो मोठे दगड 3 ते 4 टन वजनाचे, पूर्णपणे सूर्याच्या दिशेने अलाईन, त्यामुळे कोणतंही ॲडव्हान्स टूल्स नव्हतं. त्याच्या एजचं अनुमान 1000 ते 2000 पूर्वी वर्षाचं दाखवलं जातं. हे कोणी बांधलं? जगातील प्रिमिटिव्ह ट्राइब्स की ट्रेडल सिव्हिलायझेशन आजही अनअन्सरेबल आहे. जगात जॅग्वार 2 प्रकारचे असतात, येलो जॅग्वार आणि ब्लॅक जॅग्वार. पण ॲमेझॉनमध्ये ब्लॅक जॅग्वारच्या सायटिंग फार भयानक आहेत. ते म्हणतात जेव्हा ब्लॅक जॅग्वार जवळ येतो तेव्हा जंगलातील आवाज हा पूर्ण थांबतो. स्थानिकांचा विश्वास आहे की तो जंगलाचा गार्डियन स्पिरिट आहे. तो फक्त त्यांनाच दिसतो त्यांचा मृत्यू जवळ आलेला आहे. काही लोकांनी सांगितलं की त्याने त्यांचा जीव वाचवला, तर काही लोक त्या दिवशी परत आलेच नाही. आता यातला अजून एक रहस्य म्हणजे सायंटिस्ट रेकॉर्ड ॲमेझॉन जंगल साऊंड्स. ते ऐकून म्हणाले की हे पृथ्वीवरचे नाहीत, अनोळखी आवाज आहेत. हाय फ्रिक्वेन्सी विस्लिंग, मेटॅलिक ह्युमिंग, डीप व्हायब्रेशन आणि अननोन क्रिएचर कॉल्स. कल्पना करा, रात्रीच्या अंधारामध्ये हजारो किलोमीटर आत हे आवाज कोण करतं? आजही अनसॉल्व आहे. ॲमेझॉन जंगल हे पृथ्वीचं हृदय आहे, पण त्याचवेळी रहस्याचं साम्राज्यसुद्धा आहे. इथे काय दडलंय? किती लोक गायब झालेत? किती संस्कृती नष्ट झाल्यात? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. तुम्हाला यातील कोणतं रहस्य सर्वात भयानक वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खतरनाक आणि रहस्यमय कथांसाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब